ज्या मातीने आम्हाला दिली त्याच मातीत जन्म घेतलेले असे काही हे जीव हे या मातीला कलंक लावतात. मात्र बोलून काम चालणार नाही, हिरावून पण काम चालणार नाही आणि एक दोन मिनिटासाठी वेदना आणि भावना व्यक्त करून पण चालणार नाही. याचा कायमी तोड काहीतरी काढायला पाहिजे. या धरतीला परकीयांतून मुक्त करण्यासाठी आमच्या हजारो महापुरुषांनी महात्म्यांनी आपले बलिदान दिले आणि आपण आज हे सुख शांतीचं साम्राज्य पाहतो. आणि एका बाजूला हे असे आक्रमण हे बिलकुल योग्य नाही. यासाठी मात्र एवढं करून चालणार नाही. दोन प्रकारच्या शक्ती असतात, एक स्थूल शक्ती, एक सूक्ष्म शक्ती. मात्र तोंडाने बोलणं ही स्थूल शक्ती आणि अंतरात्म्यामध्ये झाकून आतली ऊर्जा स्वतःच्या शुद्धीने प्रगट करणं ही वेगळी शक्ती आहे. साधू संतांवर झालेल्या आक्रमणावर दोन घटना, पहिली आपण जैन धर्माची घटनेला 2 नंबरवर ठेवून राष्ट्रीय आक्रमणाला आपण प्राथमिकता देत आहोत. कारण राष्ट्र सुरक्षित तरच धर्म सुरक्षित राहू शकतो. राष्ट्र सुरक्षित नसेल तर धर्म सुद्धा सुरक्षित राहू शकत. भारतामध्ये एकत्वाची भावना फार मुरलेली असताना प्रत्येक याच्यामध्ये चांगल्या चांगल्या जमिनीमध्ये पण थोडे किडे निर्माण होतात. आता त्याप्रमाणे असे काही जीव निर्माण होतात. व्यक्तिगत तिरस्कार भावना